अंतकरणातल्या अंतकरणात दुष्टतेने बोलतो. म्हणजे बोलताना तोंडावर खूप गोड बोलतं, पण अंतकरणात पुटपुटताना वाईट पुटपुटतो. अगदी आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल देखील. धर्मास अनुसरून दावा करणारा कोणी नाही, खरा धार्मिक आणि धार्मिकता प्राप्त करणारा कोणी नाही, आणि सत्यास अनुसरून खटला चालवणारा कोणी नाही. लोक पोकळ गोष्टींवर भिस्त ठेवतात, पोकळ गोष्टींवर, ज्या गोष्टी तुमच्यासाठी नाहीत, ज्या गोष्टी नुसतं पोकळ डामडवलाच्या आहेत, त्या लोकांवर आणि त्या गोष्टींवर तुम्ही भरोसा ठेवतात. कपटाने तुम्ही बोलतात आणि त्या लोकांसाठी, त्या लोकांवर भरोसा ठेवण्यासाठी तुम्ही कपट करतात. आपल्या प्रिय व्यक्तींसाठी, आपल्या लोकांसाठी कपटाने बोलतात. ते उपद्रव गर्भधारण करतात आणि अधर्माला जन्म देतात. ते उपद्रव गर्भधारण करतात, उपद्रवाची गर्भधारणा करतात, उपद्रवाची गर्भधारणा करतात. दुसऱ्यांना त्रास देणं त्याची गर्भधारणा करतात आणि अधर्माला, परमेश्वराला जे मान्य नाही त्या गोष्टीला जन्म देतात. म्हणजे त्या गोष्टी त्या निर्माण करतात, त्या गोष्टी त्या करतात. प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. आता पुष्कळ वेळेला आम्ही विचार करतो, प्रार्थना करतो उत्तर मिळत नाही, उपवास करतो उत्तर मिळत नाही, मागतो उत्तर मिळत नाही. पास्टर प्रार्थना करतात, देवाचे सेवक सेविका आमच्यासाठी प्रार्थना करतात, अनेक लोक आमच्यासाठी प्रार्थना करतात, आमची उत्तरं मिळत नाहीये. खूप लोकांनी प्रार्थना केल्यात, एकत्र चर्चने देखील मिळून प्रार्थना केल्यात, तरी आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. मग का मिळत नाही? का परमेश्वर माझ्यावर प्रेम करत नाही का? का परमेश्वराला मी आवडत नाही का? का परमेश्वर मला माझा आनंद नको आहे का? का परमेश्वराला मी दुःखातच राहावं असं वाटतं, आजारातच राहावं असं वाटतं, एकटंच राहावं असं वाटतं? का परमेश्वराला माझा नाशच व्हावा असं वाटतं? का परमेश्वराला मी कर्जातच राहावं असं वाटतं? का परमेश्वराला मी भिकारीच राहावं असं वाटतं? का मी परमेश्वराला दुसऱ्यांकडे मागतच राहावं असं वाटतं? का परमेश्वराला मी सगळ्या गोष्टीत अपयशीच व्हावं असं वाटतं? का परमेश्वराला मी दारूमध्ये नशेमध्येच राहावं असं वाटतं? का माझ्या घरात सतत आजार आणि किरकिर असावे असंच वाटतं का? मी आनंदी व्हावे असं परमेश्वराला वाटत नाही का? का मी परमेश्वराच्या दृष्टीने अतिशय तुच्छ आहे, मी कमी आहे? दुसरी सिस्टर, दुसरा पुरुष, दुसरे ब्रदर्स, त्यांची फॅमिली, यांची फॅमिली, ते खूप आशीर्वादित आहे, ते खूप चांगले आहेत, ते खूप पवित्र आहेत आणि ते खूप परमेश्वराची प्रार्थना करतात, त्यांच्या काही चुका नाही आणि म्हणून परमेश्वर त्यांना भरभराट देतो, परमेश्वर त्यांना आनंद देतो, परमेश्वर त्यांच्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर देतो आणि परमेश्वर मला कमी आणि कमीच ठेवतो. मला तर बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे आणि पास्टरांनी सांगितल्याप्रमाणे हे माहिती आहे की ज्यावेळेला मी येशू ख्रिस्ताला माझा तारणारा देव म्हणून स्वीकारतो, त्यावेळेला मी त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि तो माझा देव म्हणून मी त्याला स्वीकारतो, त्यावेळेला तो माझ्या अंतःकरणात येतो आणि त्याच्या रक्तानं माझी सगळी पातकं धुतली जातात, माझी सगळी पातकं धुतली जातात, माझा सगळ्यात जुना पास विसरला जातो आणि मला येशू ख्रिस्ताची धार्मिकता मिळते, येशू ख्रिस्ताचा वारसा हक्क मला मिळतो, मला त्याचं स्थान मिळतं, मी स्वर्गाची वारीस होते. मग हे मला माहितीये, हे मला शिकवलेलं आहे, हे मी ऐकलेलं आहे, ह्याच्यावर माझा विश्वास आहे. मग तरी माझी प्रार्थना ऐकली जात नाही, तरी मला उत्तर मिळत नाही, तरी मी थांबून प्रेझेंट वर्शिप करते, प्रार्थना करते, वचन वाचते, वचन क्लेम करते, रडते, टाळा वाजून नाचून गाऊन आनंद करते आणि म्हणते परमेश्वरा हो माझा विश्वास मी व्यक्त करते, आणि तरी देखील माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला मिळत नाही. का? कधी? केव्हा? किती काळ? कुठपर्यंत? काहीच बदल घडताना दिसत नाही, काहीच होताना दिसत नाहीये, काहीच नाही. असं किती काळ चालणार आहे? असं किती काळ होणार आहे? परमेश्वर माझ्याकडे कधीच बघणार नाही का? परमेश्वर माझ्यावर संतापलेलाच राहील का? मला उत्तर मिळेल की नाही मिळेल? ही गोष्ट माझ्या जीवनात घडेल की नाही घडेल? मग मी ऍडजस्ट करू का? मी असं म्हणू का हे माझ्यासाठी नव्हतंच, मी आनंदात जीवन जगणं नव्हतंच, मला आरोग्य मिळणं हे माझ्यासाठी नव्हतंच, चला ऍडजस्ट करू, ठीक आहे परमेश्वरा. खूप लोक असे म्हणतात, खूप लोक. अहो काय आहे, आमच्याकडे जास्त अपेक्षा ना, देव ज्याच्यामध्ये आम्हाला ठेवेल ना त्याच्यात आम्ही समाधानी आहे. काही काही लोक तर असे म्हणतात, अहो या आजारात परमेश्वरानं मी राहावाची देवाची इच्छा आहे, देवानेच तो आजार दिलाय,
तितके काय तो ठेवू द्यायचं, त्यांनाच असं ठेवलंय, करणार काय. त्याला जर आम्हाला अशा स्थितीत ठेवायचं असेल तर आम्ही अशाही स्थितीमध्ये आभार मानतो देवाचा. नाही प्रिया, तुम्ही दुःखात असावं, तुम्ही निराशेत असावं, तुम्ही आजारात असावं अशी त्याची अपेक्षा नाही. आदाम हवेला निर्माण करताना त्याने तरुण असं निर्माण केलं, लहान लेकरू नाही निर्माण केलं, वृद्ध नाही निर्माण केलं, तरुण निर्माण केलं. तारुण्य देणारा, ताकद देणारा, सामर्थ्य देणारा, सौंदर्य देणारा, स्वामित्व देणारा, फळावळ देणारा, आधी सगळी सृष्टी निर्माण केली, ती फळू दिली, त्याला फ्रूट येऊ दिले आणि अनेक पक्षी आणि जनावरे निर्माण केली. नंतर त्याने आदाम हवेला निर्माण केलं. कोणता कष्ट त्याला होऊ दिले नाही. लक्षात घ्या, आधी सर्व तयार करून रेडी, अगदी रेडी, सगळं रेडी पोझिशन म्हणतो ना, फ्लॅटचं रेडी पोझिशन, तसं रेडी पोझिशन त्याला दिलं. सगळं तयार करून कोणताच त्याला त्रास करावा लागला नाही. हो, त्याला बायको बघावी लागली नाही. हो, वधूवर ह्याला त्याला काही मेसेज द्यावा लागला नाही, कुणाला जाऊन सांगावं लागलं नाही माझ्यासाठी हवा बघा, म्हणावं लागलं नाही, गुडघ्यावर जावं लागलं नाही त्याला आणि म्हणावं लागलं, हे देवा तू मला निर्माण केलं, मी तुझा आदाम, तू आलाय मला भेटायला, मी एकटा कसा राहू, कोणीतरी जोडीदार दे. अरे त्यांनी म्हणण्याच्या आत, त्यांनी मागण्याच्या आत, त्याचे विचार येण्याच्या आत परमेश्वराने त्यात स्वतःच त्याच्या आनंदाचा विचार केला. बघा ना, विचार करा ना. नवीन लग्न झालेले नवरा बायको आहेत ना इथं, बघा जरा स्वतः एकमेकांकडे बघा आणि विचारा, तुम्हाला माझ्यासाठी निर्माण केलं, मला तुमच्यासाठी निर्माण केलंय, म्हणा जरा. बरोबर आहे ना? आहे ना बरोबर? माझ्या प्रियानं एक्झॅक्ट आदामासाठी त्याला हवी असणारी सुंदर शरीराची, सुंदर चेहऱ्याची पत्नी निर्माण केली. आपल्या बायकोला बघितल्यानंतर नवरा काय म्हणतो, वाव माझी बायको सुंदर आहे, त्याचं मन तिच्या होती गिरट्या घालत राहत. बरोबर आहे ना? माझ्या प्रियानं त्याला आनंद देण्यासाठी त्याने सर्व काही दिलं, सर्व काही दिलं. माझ्या प्रियानं सर्व उत्तमातलं उत्तम दिलं. मला सांगा, त्यावेळेला कोणता कॅन्सर पण निर्माण केला होता का? जसं या झाडाचं फळ खाऊ नको तो त्याला म्हटला, तसा तो त्याला म्हटला होता का, हे करू नकोस, हात मळतील, अशुद्धता येईल, इथे हे जम्स आहेत, इथे ते जंतू आहेत, त्या ठिकाणी जाऊ नको, इथे साप चावेल, इथे असं होईल, इथे तुला वाघ खाईल, सिंह खाईल, इथं पडशील, इथे लागेल, जखमा होतील, कोणते आजार येतील, हे खाल्लं ते खाल्लं, ह्या प्राण्याला खाल्लं, त्या प्राण्याला खाल्लं, ही वनस्पती खाल्ली, ती वनस्पती खाल्ली, तर हे आजार तुला होतील. म्हणून सावध राहा, काळजी घ्या, शरीराची, छान जीवन जगा, असं म्हटलं का? स्वर्गीय पित्याने दिले होते का असे इन्स्ट्रक्शन? आहे का बायबलमध्ये? उत्पत्तीमध्ये असे इन्स्ट्रक्शन आहेत, सूचना दिलेल्या आहेत. आजाराचं कोणतं नाव होतं? नाही. कोणता आजार नव्हता, कोणतं दुःख नव्हतं, कोणते क्लेश नव्हते. उत्तमातलं उत्तम निर्माण केलं. ज्यावेळेला त्यांनी आज्ञा मोडली तेव्हा पाप आलं, जेव्हा पाप आलं तेव्हा सगळे आजार आणि मरण आणि सगळ्या गोष्टी आल्या, सगळे श्राप आले. लक्षात घ्या. पण ज्यावेळेला येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवतो, तो आम्हासाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी परत उठला, त्याच्यावर विश्वास ठेवल्यानंतर तो आमच्यात येतो, त्यावेळेला आमचे सगळे श्राप आणि पाप निघून जातात. आमचे रोग आजार बरे करण्याचं सामर्थ्य त्याच्या रक्तात आणि त्याच्या नावात आहे. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त होते, सामर्थ्य प्राप्त होतं. माझ्या प्रियांनो, हे आम्हाला माहित आहे, हे सगळं माहित आहे, आणि तरी देखील
आज आम्ही त्याच्या नावात जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल. येशू ख्रिस्ताच्या नावात आम्हाला मागण्याचा अधिकार दिलेला आहे. आम्ही त्याचे लेकरं आहे आणि आम्ही मागतो विश्वासानं. सुरुवातीला आमच्या प्रार्थना लगेचच ऐकल्या जातात, पण आता आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही. आम्ही बायबल वाचतो, वाढतोय परमेश्वरामध्ये, तरी आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत. परत एकदा आता आपण यशाया 49 परत वाचणार आहोत. 1 ते 4 परत एकदा वाचूया. पहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोटका झाला नाही. तुमचा उद्धार करवत नाही. उद्धार करणं म्हणजे प्रत्येक समस्यातून बाहेर काढून तुम्हाला उच्च पदाला प्रस्थापित करणं, आनंद देणं, आनंदाचा उच्चांक देणं, सदा सर्व काळचं संरक्षण प्राप्त करून देणं म्हणजे उद्धार. उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोटका झाला नाही. ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही. तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकांमुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही. तुमचे ऐकत नाही, कारण तुमचे हात रक्ताने, तुमची बोटे अधर्माने विटाळली आहे. तुमची वाणी असत्य आहे आणि तुमची जीवा दुष्टाईचे शब्द फुटफुटते. धर्मास अनुसरून दाद देणारा कोणीच नाही. आणि सत्यास अनुसरून खटला चालवणारा कोणी नाही. लोक पोकळ गोष्टींवर भिस्त ठेवतात, कपटाने बोलतात, ते उपद्रव रूप गर्भ धारण करतात आणि अनर्थाला जन्म देतात. लक्षात घ्या, परमेश्वराचा आत्मा, परमेश्वर यावे स्पष्टपणे सांगत आहे, स्पष्टपणे सांगत आहे. यशायानेच येशू ख्रिस्त येण्याचं भवितव्य सांगितलेलं होतं. हाच यशाया परमेश्वराला म्हटला 6व्या अध्यायामध्ये, मी अशुद्ध ओठाचा मनुष्य, अशुद्ध लोकांमध्ये मी राहतो आणि मी कसा तुझ्या सेवेसाठी उभा राहू, मला पाठव. हा मी तयार आहे, पण मी अशुद्ध ओठाचा आणि अशुद्ध लोकांमध्ये मी राहतो. आणि परमेश्वराने त्याच्या ओठाला पवित्रतेचा इंगळ लावला आणि त्याचे ओठ शुद्ध केले. त्याच्या ओठांची सुंता केली, अनॉइंटिंग केलं. तर ह्या ओठामध्ये, ह्या मुखामध्ये परमेश्वराचं जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य आहे. जे तुम्ही बोलाल ते तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. आणि परमेश्वर स्पष्ट या ठिकाणी यावे सांगत आहे की तुम्ही अधर्म, असत्य बोलतात, चुकीच्या गोष्टी बोलतात, जे परमेश्वराला अमान्य आहे ते तुम्ही बोलताय. माझ्या प्रियांनो, परमेश्वर आदम हवेला निर्माण केल्यानंतर त्याच्या सहभागितेसाठी रोज सायंकाळी येत होता. पण इथं ज्यावेळेला आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारतो त्यावेळेला तोच आमच्यामध्ये राहतो. त्याची सततची सहभागिता आमच्यामध्ये आहे आणि त्याचं वचन वाचतो. त्याचं वचन, येशू ख्रिस्त हा जिवंत शब्द आहे आणि लिहिलेला शब्द म्हणजे बायबल आहे. आणि ज्यावेळेला मी बायबल वाचतो त्याला परमेश्वराला ग्रहण करतो. त्याचं वचन आम्ही ग्रहण करतो आणि त्याचं वचन जिवंत आहे. ते कार्य केल्याशिवाय परत पाठीमागं कधीच येत नाही आणि हे आम्हाला माहिती आहे. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो, ज्यावेळेला देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे आणि आमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, पण आम्ही त्या पवित्र आत्म्यासंगती, त्या पवित्र परमेश्वरासंगती एक जीव झालेले आहोत का? एक जीव झालेले आहोत. पती पत्नी एका घरात राहतात, पण ते एक जीव आहेत असं नाही. त्यांची मनं वेगळी, त्यांची मतं वेगळी आणि भिन्नता असेल तर त्यांचं एकमेकांसाठी कधीच पटणार नाही. ते दोघं वेगळे आहेत. लक्षात घ्या, जर आमचा देव आमच्यात राहतो तर आम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे राहिलं पाहिजे आणि तो आमच्यात राहिला पाहिजे. खऱ्या अर्थानं त्याच्याशी आम्ही कंटिन्युअसली जोडलेलं, ट्यून असलेलं राहिलं पाहिजे. जोडलेलं, एक जीव झालेलं आम्ही त्याच्या संगती असलं पाहिजे. जर आम्ही त्याच्या संगती जोडलेलं असो तर कोणताही मोह, कोणताही पाप, सैतानाचं कोणत्याही योजना आमच्या अवतीभोवती असतील, आमच्या प्रियजनांकडून असतील, आमच्या शत्रूंकडून असतील, सैतानाकडून असतील, त्या आमच्यावर चालणार नाही. उदाहरण घ्या,
योसेफाचं. लक्षात घ्या, योसेफाचं पूर्ण जीवन परमेश्वराला समर्पित होतं. तो यावेचं अनॉइंटिंग, अभिषेक त्याच्यावर होता. माझ्या प्रियांनो, त्याच्या बापाचा तो लाडका होता. भावांवर तो प्रेम करत होता आणि सेवा करत होता. बापाची योजना, इच्छा पूर्ण करत होता. असं असताना ज्या वेळेला बापाने सांगितलेली अन्न सामुग्री घेऊन, सगळं जेवण घेऊन तो भावांकडे गेला, त्यावेळेला त्या भावाने बापाचा लाडका म्हणून त्याचा द्वेष करून त्याला मारलं आणि त्याला कोरड्या विहिरीत टाकलं, की जेणेकरून त्याचा नाश व्हावा आणि तो नष्ट व्हावा आणि मारावा तिथेच. माझ्या प्रियांनो, नंतर त्यांच्यातल्या भावाने यहूदाने त्यांना बाहेर काढायला सांगितलं आणि जाणारे जे परराष्ट्रीयाचे लोक होते त्यांना त्याला विकून टाकलं, त्याला देऊन टाकलं, त्यांना विकलं. जसं येशू ख्रिस्ताचं, योसेफ हा येशू ख्रिस्ताचं प्रतीक म्हटला जातो, की येशू ख्रिस्त जसा आमच्यासाठी आला आणि त्याच्या स्वकीयांना, त्याच्याच बैवान म्हणजे ज्यांना निर्माण केलेलं आहे त्यांनीच त्याला क्रूसावर दिलं. तो आमच्यासाठीच आला, आमच्यासाठीच त्याने सगळं उत्तम गोष्टी केल्या, आरोग्य दिला आणि आम्हीच त्याला क्रूसावर दिलं, यहुदी लोकांनी. लक्षात घ्या. आणि तो योसेफ ज्याला त्याच्या भावांनी विकलं, विकल्याच्या नंतर सैतान शांत बसला नाही. पोटिफरच्या घरामध्ये त्याला विकत घेण्यात आलं. पोटिफरने विकत घेतल्यानंतर तिथं त्याला फलद्रुपता मिळाली, आनंद मिळाला आणि सगळ्या ह्याच्यावर, प्रॉपर्टीवर आणि सगळ्या सत्तेवर त्यानं आपली बायको सोडून सगळं काही पोटिफरने योसेफाच्या हातात दिलं. सगळं अधिकार आणि सत्ता त्याच्या हातात दिली. माझ्या प्रियांनो, त्या बाईने त्याला सांगितलं, स्वतःचं जीवन, स्वतःचं सौंदर्य त्याला अर्पित करण्यासाठी म्हटली, येऊन माझ्या संगती समागम कर, माझ्या संगती संबंध ठेव. पती घरात नसताना. का? हा तरुण नव्हता का? हा बलदंड होता, हा तरुण होता, याच्याकडे सौंदर्य होतं, हा छान पैकी मालक गेल्यानंतर तिच्या संगती संबंध ठेवून आनंदी जीवन जगू शकला असता. मालक हातामध्ये, आता मालकीन पण हातात आली, म्हणजे सर्व तोच झाला. पण त्यानं ते केलं नाही. त्याच्यावर दुष्टाईची सत्ता नव्हती, तर त्याच्यावर परमेश्वराचं सामर्थ्य होतं. म्हणून या घाणेरड्या गोष्टी स्वीकारण्याच्या पेक्षा कैद स्वीकारलेलं, अपमानित जीवन स्वीकारलेलं, बदनामी स्वीकारलेली चालेल, पण परमेश्वरापासून वेगळं राहणं नको. देवाचा आत्मा त्याच्यावर होता, देवाच्या आत्म्यानं त्याला चालवलं आणि त्यानं त्या पोटिफरच्या बायकोला रिजेक्ट केलं. म्हटलं, मला चुकीच्या गोष्टी नको, चुकीच्या लोकांचा सहवास नको, भले मला तिथे त्रास होईल, पण मला परमेश्वराचे लोक हवे, परमेश्वराच्या सानिध्यात राहील. देव जे सांगत तिथं मी राहील आणि ते जीवन मी स्वीकारेन. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो, पोटिफरच्या बायकोच्या साठी त्याला प्रतिष्ठा मिळाली असती, सन्मान मिळाला असता, आनंद मिळाला असता, सगळ्या उत्तमातल्या उत्तम गोष्टी, पैसा, वैभव सगळं मिळालं असतं. पण या ठिकाणी त्याला ते नव्हतं पाहिजे. त्याला देवाचं साम्राज्य, देवाचं सानिध्य हवं होतं. त्याने त्या गोष्टींचा नकार केला, कारण त्याच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा होता, देवाचा आत्मा त्याला चालवत होता. आणि देवाचा आत्मा चुकीच्या गोष्टी करू देत नाही, देवाचा आत्मा चुकीच्या लोकांमध्ये राहू देत नाही, देवाचा आत्मा पाप करू देत नाही. देवाचा आत्मा जे देवाला आवडल त्याच गोष्टी करायला लावतं. यशायाचा 62 अध्याय आणि पहिलं वचन सांगितलंय, तुझी धार्मिकता उदय प्रभेप्रमाणे फाके तोपर्यंत तिच्याकरता मी मौन धरणार नाही. यरूशलेमेचे तारण पेटलेल्या मशालीप्रमाणे दिसे तोपर्यंत तिच्याकरता मला चैन पडणार नाही. यशायाचा 62 अध्याय आणि 1 वचन. फॅन त्या बाजूला फिरवा ना, फॅन फिरवा. हॅलो, फॅन तिकडे करा. यशायाचा 62 अध्याय पहिलं वचन. म्हणजे देवाचं अभिवचन आहे, तुमची धार्मिकता, तुमची धार्मिकता उदय प्रभेप्रमाणे फाके तोपर्यंत मला चैन पडणार नाही. देवाला तोपर्यंत चैन पडत नाही.
तुमच्यातलं उत्तम ते लोकांपर्यंत येईपर्यंत, तुमची धार्मिकता तुम्हाला श्रेष्ठ प्राप्त होईपर्यंत परमेश्वर म्हणतो मला चैन पडणार नाही. परत वचन ऐका, तुझी धार्मिकता उदय प्रभेप्रमाणे फाके तोपर्यंत तिच्याकरता मी मौन धरणार नाही. यरुशलेमेचे तारण पेटलेल्या मशालीप्रमाणे दिसे तोपर्यंत मला चैन पडणार नाही. परमेश्वराचं तारण तुमच्यामध्ये, तो त्याचं सॅल्वेशन आणि त्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे, हे सगळ्या लोकांना दिसेपर्यंत मी शांत बसणार नाही, परमेश्वर म्हणतो. म्हणजे परमेश्वरानं त्याची धार्मिकता जी आम्हाला दिलेली आहे ती सगळ्यांना दिसावी आणि आमच्याद्वारे परमेश्वराचं गौरव व्हावं, ही देवाची इच्छा आहे. ही देवाची इच्छा आहे की तुमचं जीवन आनंदित व्हावं. प्रतिष्ठा, मान, सन्मान, पैसा, वैभव, आनंद आणि सर्व उत्तमातल्या उत्तम गोष्टी ज्या देवापासून आहे त्या तुम्हाला प्राप्त व्हाव्या, ही देवाची योजना आहे, ही देवाची इच्छा आहे. मग का तो तुमच्या प्रार्थनेची उत्तरं देणार नाही का? त्याचा आत्मा त्यानं तुम्हाला दिलेला आहे, जेणेकरून जे चुकीचं आहे, चुकीचं ते चूकच आहे. देवाच्या नियमाच्या विरुद्ध वागणं चूकच आहे. देवाचा आत्मा आम्हाला शिकवतो. काही जणांना असं वाटतं की येशू ख्रिस्त आला म्हणजे जुना करार नियमशास्त्र संपलेलं आहे. तो म्हटला नियमशास्त्र रद्द करावयास नाही तर नियमशास्त्र पाळावयास मी आलो आहे. आणि पुढे काय सांगितलं एजेकिएल 36 मध्ये, इर्माया 31-33 मध्ये 33व्या वचनात आणि हिब्रू याचा 8व्या अध्यायामध्ये म्हणजे इब्रियाच्या 8व्या अध्यायामध्ये आणि 10व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, मी आपले नियमशास्त्र मी आपले नियमशास्त्र तुमच्या अंतःकरणात लिहीन आणि आपली वचनं मी तुमच्या मुखात घाले. म्हणजे मला काय हवंय, काय नाही, तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय करायला नको हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, ते तुमच्यातच मी ठेवेल. म्हणजे पवित्र आत्मा मी तुमच्यामध्ये घालेल, तो सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवेल, कारण त्यांचं वचन मी तुमच्या मुखात घालेल. आणि वचन शब्द येशू ख्रिस्त आहे आणि तो आमच्यामध्ये ज्या वेळेला येतो, तारण आमचं होतं आणि तो आमच्यात येतो, त्यावेळेला कोणती गोष्ट योग्य आणि कोणती गोष्ट अयोग्य हे तो आम्हाला सांगतो. लक्षात घ्या, हे आम्हाला तो शिकवतो, सजग करतो. प्रत्येक वेळोवेळी हे परमेश्वराच्या नियमाच्या विरुद्ध वागू नको. ही साधारण दिसणारी गोष्ट, तुला योग्य वाटते असं वागणं, तुला योग्य वाटते असं करणं, पण ते देवाला मान्य नाही. देवाने त्याच्या कार्यासाठी निवडलेलं आहे तुम्हाला. देव तुम्हाला तयार करत आहे, देव तुम्हाला शिकवत आहे. काय एवढी छोटी छोटी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनाची गोष्ट आहे आणि ते काय परमेश्वर मला प्रत्येक गोष्टीत सांगणार आहे का नियमशास्त्राच्या द्वारे? हो या मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना. लक्षात घ्या, माझं उठणं आणि बसणं तुला आवडणारच. उठणं आणि बसणं, उठणं आणि बसणं तुला आवडणारच, तुला आवडणार. जे देवाला आवडेल तेच मी करेन. माझ्या जीवनात परमेश्वराचीच योजना पूर्णत्वास जाईल आणि त्याची इच्छा मला त्याने दिलेली, गुलामी नव्हे, पण माझी नजर देवाला आवडणाऱ्या गोष्टींवरच पडेल. माझी नजर चुकीच्या व्यक्तीवर, चुकीच्या गोष्टींवर, चुकीच्या प्रकरणांवर, चुकीच्या मोबाईलच्या चित्रांवर जाणार नाही, चुकीच्या व्हिडिओजवर जाणार नाही माझी नजर, कारण माझी नजर परमेश्वराच्या ताब्यात आहे, कारण मी समर्पित केली. हात दोन वरती करून आम्ही करतो त्यावेळेला आमची नजर आम्ही परमेश्वराच्या हातात, आमचं शरीर परमेश्वराच्या हातात देतो. आमचे फिजिकल हात दुखत असलेले तो बरे करण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. ज्यावेळेला आम्ही विश्वासात हात वरती करतो, सतत आमचे हात उभारलेले असले पाहिजे, सतत समर्पित आहोत याची ग्वाही आम्ही दिली पाहिजे दोन्ही हात वरती करून.
हालेलुया, दोन्ही हात वरती करून आम्ही ज्यावेळेला म्हणतो आणि त्यावेळेला आम्ही पूर्ण समर्पित होतो. पूर्ण, होय परमेश्वरा, काही राहिलेलं नाही, राखलंच नाही, सर्व घे. मग ते हात दुखत असणारे, तुटलेले आणि गरबगडीत झालेले हात असले तरी, गलित गात्र झालेले हात असले तरी परमेश्वरा तुझ्या हातात समर्पित करतो. बळकट करणारा तू आहे, आरोग्य देणारा तू आहे, बदलवणारा तू आहेस, सामर्थ्य देणारा तू आहेस, चालवणारा तू आहेस. म्हणून दावीद म्हणतो, परमेश्वरा माझ्यातून पवित्र आत्मा काढून घेऊ नको, तुझा आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस. पाऊल म्हणतो, पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. पवित्र आत्मा माझं तारण झालंय, तो माझ्यात राहतो, मी त्याच्यात राहते, मला माहिती आहे. पण मी त्याच्या आत्म्याला वेळोवेळी खिन्न करतो, वेळोवेळी मी खिन्न करते त्याच्या आत्म्याला. अनेक दुर्विचार, अनेक वाईट गोष्टी, भांडणं, तंटा, हट्टीपणा, मगरुरी, खोटं बोलणं, नको त्या गोष्टींवर नजर टाकणं, स्पर्धा करणं, जलसी करणं, जळफळाट करणं, राग करणं, द्वेष करणं, इतराला खाली पाडणं, कारस्थानं करणं, कटुता करणं, अक्षमाशीलता, क्षमा न करणं, जुन्या गोष्टी आठवून त्याच रेटवून अक्षमाशील असणं, ह्या गोष्टी परमेश्वराला आनंद देणाऱ्या नाहीत. ह्या गोष्टी सैतानापासून आहे. या सैतानाची फळं आहेत. ही सैतान ज्याच्यात राहतो त्याची फळं आहेत. आणि परमेश्वर म्हणतो हे कार्नल शरीराची फळं आहे. जो जुना स्वभाव, तो जुना स्वभाव उठतो अधूनमधून, तो पूर्णपणे वधस्तंभावर खेळलेला पाहिजे. पाऊल म्हणतो, मी माझ्या शरीराला पिळतो आणि वधस्तंभावर खेळतो. लक्षात घ्या, प्रेत उठू देत नाही. ते मेलेलं शरीर, ते सगळं मेलेलं, ते जुना पास्ट उठू द्यायचा नाहीये. तर माझ्यामध्ये ख्रिस्त उठलेला आहे आणि माझ्यात मी नव्हे तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. म्हणून जे येशू ख्रिस्ताला आवडेल तेच माझ्यामध्ये राहील, कारण तो काल, आज, युगानुयुग सारखाच आहे. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो. दानिएलाला सिंहाच्या गर्तेतून सोडवणारा देव, शद्रक, मेषक, अबेदनगोला अग्नीच्या भट्टीतून सोडवणारा देव, दाविदाला शौल आणि पलेष्टी लोकांपासून, अबशालोनापासून सोडवणारा देव, गल्ल्याथापासून सोडवणारा देव, तो देव आमचा देव यावे काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो कधीच बदलत नाही. त्याचं सामर्थ्य तेच आहे जो कधीच बदलत नाही, कधीच बदलत नाही. तो स्वतः तुम्हाला सांगतो, तुमची पातकं, तुमची दुष्टाई, तुमच्या चुकीच्या गोष्टी यांचा मला वीट आला आहे. काय मी पाप करतो? अरे, आपल्या बंधूला, आपल्या शेजारी पाजारी बसलेल्या, आपल्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तीला आम्ही जेव्हा राका म्हणतो, राका म्हणजे वेडा, ते देखील खून आहे. गांधीजी म्हणतात, जर ख्रिश्चन लोकांनी फक्त मत्तय 5वा अध्याय 6व 7व म्हणजे माउंट डोंगरावरील प्रवचन येशू ख्रिस्ताचं हे जरी पाळलं तरी पूर्ण देश बदलून जाईल. महात्मा गांधींचे शब्द त्यांनी स्वतः पुस्तकात लिहिलेले. म्हणजे काय सिद्ध होतं? ख्रिश्चन लोक, देवाचे लोक, येशू ख्रिस्ताला स्वीकारणारे लोक, आम्ही या गोष्टी पाळतच नाही. देवाला खून, चोरी, लबाडी, व्यभिचार आवडत नाही. अहो, कुठं व्यभिचार करतोय? अरे, पण दुसऱ्या पुरुषाकडे तो छान दिसतो, त्याची पर्सनॅलिटी छान दिसते, हा हिरो छान दिसतो, याची पर्सनॅलिटी छान दिसते, या हिरोची बॉडी काय चांगली आहे, म्हणून जरी तुम्ही स्त्रिया किंवा मुली म्हणत असेल तरी तो तुमच्या डोळ्यानं केलेला व्यभिचारच आहे.
दिसते, काय दिसते, काय बांधा दिसतं, काय अंगबांधा दिसतो, काय सुंदर दिसते, काय गोड हसते, काय केस आहेत, काय तयार झाली आहे. आहा, माझ्या प्रियांनो, डोळ्यांना केलेली वासना आणि जे तुम्ही डोळ्यानं कराल तो व्यभिचार. आम्ही प्रत्यक्ष हात लावत नाही, प्रत्यक्ष बोलत नाही, परंतु आमच्या नजरेत, आमच्या विचारांमध्ये त्या सगळ्या गोष्टी घडतात आणि ते परमेश्वराला मान्य नाही. तो तुमच्यात राहतो, स्पष्ट मत्तेमध्ये सांगितलेलं आहे, डोंगरावरील प्रवचन. आणि म्हणून म्हटलेलं आहे, मी नियमशास्त्र रद्द करावयास नव्हे तर पाळावयास आलंय. नियमशास्त्र वाचावं लागायचं आणि पाठ करावं लागायचं. आता नियमशास्त्र तुमच्या अंतःकरणात लिहिलेलं आहे आणि माझी वचनं मी तुमच्या मुखात घातलेले आणि मी तुमचा देव झालेला आणि तुम्ही माझे लेकरं झालेला. स्पष्ट देवाचं वचन सांगतं माझ्या प्रियानो. म्हणून तुझे डोळे काय बघता ते संभाळ, तुझे डोळे काय बघता ते संभाळ. देवावरती राहतो तो प्रेमाने पाहतो, तुझे डोळे काय बघता ते संभाळ. तुझे कान काय ऐकते ते संभाळ, तुझे तोंड काय बोलते ते संभाळ. तुझे पाय कुठे जातात ते संभाळ, तुझे हात काय करतात ते संभाळ. देवावरती राहतो तो प्रेमाने पाहतो. माझ्या प्रियानो, तो सतत प्रेमाने पाहतो आणि तो सतत आणि सतत तुम्ही काय करता ते पाहताना. आता ज्या वेळेला आम्ही त्याला आमच्या अंतःकरणात स्वीकारतो त्यावेळेला तो आमच्यातच आहे. आमची प्रत्येक भावना, आमचे प्रत्येक विचार, आम्ही करत असलेली प्रत्येक गोष्ट त्याच्या समोर नग्न आहे, त्याच्यापासून काही एक गुप्त नाही. म्हणून म्हटलंय, देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका, कारण त्याचा तळपता आत्मा पवित्र आहे. पवित्रता आणि अशुद्धता एकत्र राहू शकत नाही. तो तुमच्यात राहतो माझ्या प्रियांनो. त्याची पवित्रता तुमच्यात आहे. त्याच्या आत्म्याला खिन्न करू नका. इतरांना पाडण्याचा प्रयत्न करू नका, इतरांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःला सर्व म्हणून गर्विष्ठ होऊ नका. गर्विष्ठांचा परमेश्वराला वीट आहे, अधर्माचा वीट आहे, असत्यवाणीचा वीट आहे. दुसऱ्याला खाली पाडण्याचा देवाला वीट आहे. दुसऱ्याला तुडवण्याचा, दुसऱ्यांच्या विरोधात कटकारस करण्याचा, खोटे आरोप टाकण्याचा देवाला वीट आहे. दुसऱ्यांची बदनामी करण्याचा देवाला वीट आहे. दुसऱ्यांच्या चुगल्या चहाड्या करण्याचा देवाला वीट आहे. दुसऱ्याबद्दल खोटी साक्ष देण्याचा देवाला वीट आहे. दुसऱ्याचं दुःख पाहून आनंद करणाऱ्याचा परमेश्वराला वीट आहे. लक्षात घ्या, जर तुमच्या शत्रूचं वाईट होत असेल आणि तर जर तुम्हाला आनंद झाला असेल तर परमेश्वराला तो मान्य नाही. कारण प्रत्येक व्यक्ती, वाईट असू दे चांगली असू दे, त्याची निर्मिती आहे. न्याय करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त येशू ख्रिस्ताकडे आहे. पित्यानं, स्वर्गीय पित्याने तो अधिकार फक्त येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. म्हणून कुणाचं न्यायस्थान आम्ही घेऊ शकत नाही. येशू ख्रिस्ताचं न्यायस्थान आम्ही घेऊ शकत नाही. माझ्या प्रियांनो, त्याला समर्पित, पूर्ण समर्पित जीवन हवं आहे. पूर्ण समर्पित जीवन आहे. आम्ही त्याच्या संगतीत कनेक्टेड असणं अत्यंत गरजेचं आहे. कनेक्टेड आहो ना, आहे की कनेक्टेड? परमेश्वरासंगती कनेक्टेड आहोत आम्ही. त्याचं वचन वाचतो, चर्चला जातो, दशमांश देतो, पास्टरांकडून प्रार्थना करून घेतो. आम्ही पण लोकांसाठी प्रार्थना करतो. आम्ही कनेक्टेड आहोत. वर्षानुवर्षाचे आम्ही कनेक्टेड आहोत परमेश्वरासंगती जोडलेले. आम्हाला सगळे बायबलची वचनं माहिती आहे, सगळं माहिती आहे. माझ्या प्रियांनो, तुमचं कनेक्शन लूज आहे. आमचं कनेक्शन लूज आहे की नाही खात्री करा, खात्री करा. कनेक्शन रिपेअर करून घ्या, फिट करा कनेक्शन. अहो 2 तास झाले मोबाईल चार्जिंगला लावलाय, एक काडी पण वाढली नाही.
काहीच झालं नाही, 1% पण चार्जिंग झालं नाही. अगं तुझं लक्ष आहे की नाही, कशाला त्याच्यामध्ये स्विच मध्ये लावलंय? अगं ते डिस्कनेक्ट होतं, कनेक्शन नाहीये, त्याचं लूज कनेक्शन आहे. होय का? अगं तुझ्या मोबाईलचं कनेक्शन लूज आहे. मिक्सर लावला मध्येच बंद पडला, काय त्याचं कनेक्शन लूज झालं, वायर ओढली गेली. फोन लावला, बोलतोय आणि मध्येच हा बोला, हॅलो 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 हॅलो. अहो तुमचा आवाज नाही ऐकू येत, आवाज ऐकू येत नाही. कनेक्शन गेलं वाटतं, कनेक्शन लूज आहे, कनेक्टेड नाही आहे. माझ्या प्रियांनो, आमच्या चुका, आमचे दोष, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आमचं कनेक्शन लूज करतात. तो इथेच आहे, आमच्यातच आहे, तरी आम्ही कनेक्ट नाही होऊ शकत. आमच्या धर्मांमुळे, चुकांमुळे वेळोवेळी देवाचा आत्मा सांगतो, व्यक्तींच्या द्वारे, वचनांच्या द्वारे, प्रॉफेटच्या द्वारे देवाचा आत्मा सांगतो, ही गोष्ट तुमच्या जीवनात अयोग्य आहे, करू नका, असं वागू नका. हो नाही, माझ्या पद्धतीने मला ही गोष्ट सरळ वाटते, माझ्या पद्धतीने मला ही गोष्ट योग्य वाटते, माझ्या पद्धतीने मला असं वाटतं जर मी असं केलं तर संकट येणार नाही. मी जर असं परमेश्वराचं ऐकून, मी हे जर तुम्ही सांगता पास्टर, तुम्ही सांगता प्रॉफेट, आणि तुमच्या सांगण्याप्रमाणे, वचनाप्रमाणे हे जर मी करण्याचा प्रयत्न केला तर ते लोक माझा असा घात करतील, ते असे विरोधात जातील, ते असं करतील, ते तसं करतील. तुम्हाला अजून माहिती नाही. तो सर्वज्ञ देव, ओमनीप्रेझेंट, सर्वव्यापी परमेश्वर, ओमनीपोटेंट, सर्वशक्तिशाली परमेश्वर, ओमनीसायंट, सर्व जाणणारा आणि सर्वाधिकारी परमेश्वर, सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर, सर्वव्यापी, सर्वज्ञ आणि सर्व जाणणारा, तो तुमच्यात राहतो, तो तुमच्यात राहतो. तो पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला वेळोवेळी गाईड करतो, वचनाच्या द्वारे वेळोवेळी तुमच्याशी बोलतो आणि तुम्हाला सांगतो या चुकीच्या गोष्टीपासून दूर हो, क्षमा कर आणि आशीर्वादित कर, सोडून दे. जेवढं दुसऱ्याचं चांगलं करता येईल तेवढं चांगलं कर. हात राखू नकोस, दे, दाबून भरून दे, विचार करू नकोस, पुढे तुला दिलंच आहे. अहो दिलेले लोक उलटले माझ्यावर, हरकत नाही, देत राहा, चांगलं करणं सोडू नका. आंब्याचं झाड, भरपूर आंबे आले आणि कल्पनेप्रमाणे ते झाड जिवंत आहे, बोलतंय. विचार करा, कल्पना करा, कल्पना करा. आंब्याच्या झाडाला आंबे लागलेत, गोड आंबे लागलेत, आंबे पिकवून खाली पडतायत, लोक खातायत आणि 10-12 पोरं घेतात, दगड मारतात जोर जोरात आणि दगडांनी सगळे आंबे पाडतायत. काठ्या घेतात मोठमोठ्या, झाडाला झोड झोड झोडतात आणि सगळे आंबे पाडतात. त्याच्यामध्ये कितीतरी फांद्या पडल्या जातात, की पानं तुटली जातात, सगळं उद्ध्वस्त ते झाड केलं जातं. ते आंब्याचं झाड म्हणतंय यांना चांगलं दरवर्षी आंबे देतो, दरवर्षी आंबे देतो, तरी यांचं मन तृप्त होत नाही आहे. यांना आंबेच देणार नाही, यावर्षी आंबेच लागणार नाही, मी देणारच नाही यांना आंबे. नाही ना, निसर्ग देखील नाही म्हणत, निसर्ग पण देतच राहतो, त्याचं कार्य तो पूर्णत्वास करतच राहतो. तुमचं कार्य आहे, तुमचं नेचर आहे देण्याचं, कारण देणारा देव, स्वतःच्या एकुलत्या एक पुत्राला देणारा देव, तो तुमच्यात राहतो, तो देणारा आहे. त्याने स्वतःचा पुत्र तुमच्यासाठी दिला. ज्यांनी त्याला वधस्तंभावर दिलाय त्यांच्यासाठी त्यानं वधस्तंभावर जाऊन म्हटलं, हे बापा यांना क्षमा कर. क्षमाशीलता त्याने दिली, सार्वकालिक जीवन त्यानं दिलं, स्वतःचा वारसा हक्क त्यानं दिला, स्वतःचं स्थान दिलं, स्वतःत असणारा पवित्र आत्मा दिला. मी तुम्हाला एकटं सोडणार नाही, तर माझा आत्मा कैवाराचा आत्मा मी तुम्हाला पाठवतो. स्वतःचा पवित्र आत्मा त्यानं आम्हाला दिला. माझ्या प्रियांनो, त्या आम्ही ज्या वेळेला आम्ही चांगलं केलं तर वाईट करणारे लोक 100% आहेत. ज्याला तुम्ही देता त्यानं तुमचं चांगलं केलं पाहिजे, प्रशंसा केली पाहिजे, तुमच्या पुढे पुढे केलं पाहिजे, अशी अपेक्षा का धरता?
म्हणजे तुम्ही देवासाठी करत नाही तर स्वतःला प्रतिष्ठा मिळण्यासाठी करता, स्वतःला आनंद मिळण्यासाठी करता. द्या द्या, कारण तो देणारा आहे. त्याच्या बदल्यात ते लोक तुमच्याशी वाईट वागतील, टिंगलतावाळी करतील, उडवतील, घाण बोलतील. बोलू द्या, ते परमेश्वराने ते पाहून घेतील. ते तुमचं काम नाही, कारण सूड घेणं माझ्याकडे आहे. तो कार्य करणारा देव, त्याच्या हातात सोडून द्या. तुमचं नेत्र परमेश्वराकडे लावा. तो तुमचा जेव्हा जाहीर आहे, तो तुमचा सर्वस्व आहे. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला तो उत्तम दिल्या वाचून राहत नाही. तो ते मागितलेल्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर तो देतो ज्या वेळेला आम्ही त्यानं सांगितलं त्याप्रमाणे वागतो. आणि त्याच्या आत्म्याला आम्ही खिन्न करत नाही. त्याच्या आत्म्याला खिन्न करू नका. त्याचा आत्मा तुमच्यामध्ये आहे. तो अनिर्वाच्य कणण्यानं तुमच्यासाठी मध्यस्थी करतो. तुमच्या गरजा तो काय म्हणतो परमेश्वराच्या आत्मवचनांच्या द्वारे, की तुम्ही मागण्याच्या आधी तुमच्या गरजा परमेश्वराला माहिती आहे. तो मग मागायचंच नाही का? मागा, विश्वास जाहीर करता. तुम्ही तुमचा विश्वास मागण्याच्या द्वारे जाहीर करता. मागत राहा आणि धन्यवाद करा त्यानं दिला आहे म्हणून. फक्त जी अडखळण आहे, जे तुमचं कनेक्शन लूज आहे, ते कनेक्शन आज रिपेअर करा. कनेक्शन रिपेअर करा. माझ्या देवासंगती माझं रिलेशन उत्तम राहिलेलं हवं आहे. त्याच्या संगती माझं रिलेशन जोडलेलं आहे, कारण त्याला मला आरोग्य द्यायचं आहे, कारण तो जेव्हा राफ आहे. त्याला मला आनंद द्यायचा आहे, तो आनंद देणारा देव आहे. त्याला मला धार्मिकता द्यायची आहे, माझी धार्मिकता, त्याची धार्मिकता सगळीकडे माझं नाव स्प्रेड करायचंय, त्याला सगळीकडे पसरवायचंय, लोकांना दाखवायचं हा धार्मिक पुरुष, ही धार्मिक स्त्री परमेश्वरामध्ये राहणार, आणि त्यांना मान सन्मान प्राप्त करून द्यायचा आहे देवाला. प्रत्येकाच्या बाबतीत. आमच्या बाबतीत आमचं कुठं प्रसिद्धी होणार आहे? कसं काय बोलता तुम्ही? होय, छोट्या व्यक्तीला देखील वरती न्यायचंय. लहानपणी गात असलेलं गाणं आठवतं ना? एक लहान दिवा येशूचा दूर चमकू दे, हर वेळी हर स्थळी चमकू दे, टोपलीच्या खाली ठेवू का, नको नको चमकू दे, हर वेळी हर स्थळी चमकू दे. ही योजना आहे देवाची तुमच्याबद्दल. त्याची धार्मिकता तुमच्यातून, प्रत्येक व्यक्तीतून चमकली पाहिजे. छोटासा लहान दिवा म्हणून जरी तुम्ही तरी तुम्ही सूर्यासारखे चमकले पाहिजे. त्याची धार्मिकता तुमच्यात चमकली पाहिजे, अशी देवाची इच्छा आहे. म्हणून आमच्या प्रार्थनेची उत्तर आम्हाला मिळत नाही. पूर्ण समर्पित व्हा आणि मग मागून बघा परमेश्वराला. जे काही देवाला आवडत नाही ते सर्व तुमच्या जीवनातून काढून टाका. अविश्वास काढून टाका. कधीच म्हणू नका की देवाला मला आशीर्वादित करायचं नाही. कधीच म्हणू नका जे आहे त्याच्यात मला समाधानी राहायचंय, मला समाधानी असावं. पण समाधानी माझा देव माझ्या सर्व गरजा उत्तमातल्या उत्तम देण्यास समर्थ आहे, आणि तो माझ्यात राहतो, आणि जे उत्तम ते मला तो देणारच देणार. रुपे, सोने, वैभव सर्व परमेश्वरापासून आहे. पण ज्या वेळेला आम्ही पैशाला देव बनवतो त्यावेळेला तो आम्हाला सैतानाच्या मार्गाने नेतो. मग ते रूप, चांदी, सोनं, वैभव, सौंदर्य, पैसा, अधिकाराचं पद सगळं सैतानात चालवतो. मग म्हणून पूर्ण हात वरती करून समर्पित हो. हालेलुया, तुझ्या नावाला धन्यवाद असो, आणि तू मला चालव. मी पूर्ण तुला समर्पित होतो. तुझीच योजना माझ्या जीवनात पूर्णत्वास जाऊ दे. आणि विश्वासाने आम्ही त्याला मागतो, त्याला तो आमची प्रत्येक प्रार्थना ऐकतो. अविश्वास नकोय, तर पूर्ण विश्वास हवा आहे. पूर्ण विश्वास हवा आहे. समर्पित जीवन, त्याची इच्छा पूर्ण करणं आणि पूर्ण विश्वासाने पुढे चालणं, तो आमची प्रार्थना ऐकतो. आपण गुडघ्यावर येऊया. गुडघ्यावर येऊया. आमचा घमेंड, आमचा प्राईड, आमचा मीपणा बाजूला ठेवून देवाची योजना आमच्या जीवनात पूर्णत्वास व्हावी म्हणून पूर्ण समर्पित होऊया. आणि त्याच्याकडे हो रहनुमा सुन ले दुआ, हो
रहनुमा सुन ले दुआ। रहनुमा म्हणजे कृपा करणारा देव. तेरे दर पे आया हूँ मैं, फरियाद लाया हूँ मैं, फरियाद माझ्या प्रार्थना. उम्मीद मेरी खुदा, आमेन. खाली न मैं जाऊंगा। हालेलुया. विश्वास. उम्मीद मेरी खुदा, खाली न मैं जाऊंगा। रहनुमा सुन ले दुआ, ओ रहनुमा सुन ले दुआ, ओ रहनुमा सुन ले दुआ, ओ रहनुमा, ओ रहनुमा। ऐसा करो मुझ पे कर दे, दामन को मेरे तू भर दे। अशी दया माझ्यावर कर. दिल से न जाऊंगा तेरे, जब तक करम तू न कर दे। ऐसा करो मुझे पे कर दे, हालेलुया. में भी तू भर दे। दिल से न जाऊंगा तेरे, आमेन. जब तक रहम तू न कर दे। उम्मीद मेरी खुदा, हालेलुया. खाली न मैं जाऊंगा। उम्मीद मेरी खुदा, खाली न मैं जाऊंगा। रहनुमा सुन ले दुआ, ओ रहनुमा सुन ले दुआ, ओ रहनुमा, ओ रहनुमा। सब कुछ गवा के करना, कुछ भी न हासिल किया। जगाच्या गोष्टी मागा तर काही मिळणार नाही. दामन को छू के यीशु का, मैंने सब कुछ पा लिया है। सब कुछ गवा के करना, कुछ भी न हासिल हुआ है। दामन को छू के यीशु का, मैंने सब कुछ पा लिया है। उम्मीद मेरी खुदा, खाली न मैं जाऊंगा। उम्मीद मेरी खुदा, खाली न मैं जाऊंगा। रहनुमा सुन ले दुआ, ओ रहनुमा सुन ले दुआ, ओ रहनुमा, ओ रहनुमा। आया हूँ आमेन. फरियाद लाया हूँ मैं, उम्मीद मेरी खुदा, खाली न मैं जाऊंगा। उम्मीद मेरी खुदा, खाली न मैं जाऊंगा। रहनुमा हालेलुया. ओ यीशुआ सुन ले दुआ, आमेन. आमेन. मेरे यीशु। हालेलुया. हालेलुया. मेरे हालेलुया. ओ
Holy Narayanaya Holy Narara Holy Asharava Holy Dirava Holy Narayasharava Holy Rava. Hallelujah, Jesus. Holy Rava Sharava Holy Rava Baba Sharava. Yes, oh God. Yes, Lord. Thank you, Ramandana Masharaba. Hallelujah, hallelujah. परमेश्वर आम्ही तुझी स्तुती आणि धन्यवाद करतो. बाबा परमेश्वर आम्ही तुझ्याकडे मागितलं की कोणी व्यक्ती आमच्याशी बोलू देऊ नको. तुझा पवित्र आत्मा आमची भेट घेऊ दे आणि तू आमची भेट घेतली. तू आमच्याशी बोलला. जे तुला आवडत नाही ते आज ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातून आमच्या जीवनातून येशूच्या नावात निघून जाऊ दे आणि तुझ्या आत्म्याला खिन्न न करता बाबा पूर्ण समर्पित जीवन जगून विश्वासाने पुढे पाऊल टाकण्यास तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. कारण तू आमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देतो आणि तू आम्ही आनंदित असावा अशी तुझी योजना आणि इच्छा आहे. म्हणून आम्ही तुझा धन्यवाद करतो. आम्ही तुझे आभार मानतो. विश्वासात प्रत्येक व्यक्तीला तू वाढव, सामर्थ्यात वाढव आणि बापा परमेश्वरा जे तुला हवंय तेच करण्यासाठी बाबा तुझ्या पवित्र आत्म्याला समर्पित असं जीवन करण्यास प्रत्येकाला तू सहाय्य कर. येशूच्या नावात मागतो म्हणून कर.